आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। संत सावता महाराज यांच्या 729व्या पुण्यस्मरणानिमित्त श्रीगोंदा शहरामधील संत सावता माळी प्रतिष्ठानच्या वतीने भक्तिभावपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्तानं काल प्रतिष्ठानच्या सर्व युवकांनी आरण येथील संत सावता महाराज समाधीस्थळी जाऊन पवित्र ज्योत प्रज्वलित केली। या पवित्र ज्योतीसह सर्व तरुणांनी पदयात्रा करत श्रीगोंदा येथील सावता महाराज मंदिराकडे आगमन केलं। मार्गामध्ये साळवन देवी मंदिर परिसरामधील महिलांनी ओवाळून त्यांचं स्वागत करत ज्योतीचं दर्शन घेतलंय। ज्योत मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर मोठ्या भक्तिभावानं आरती करण्यात आली। यावेळी संत सावता माळी प्रतिष्ठानचे चेअरमन एकनाथ आळेकर यांनी उपस्थितांना संबोधित करत आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यांनी म्हटलं की तरुणांनी घेतलेली ही भक्ती परंपरा समाजाला एकात्मतेचा संदेश देते। कार्यक्रमात प्रतिष्ठानचे पदाधिकारी, युवक वर्ग तसेच विविध महिला मंडळांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत भक्तिभावानं पुण्यस्मरण साजरं केलंय। संत शिरोमणी सावता महाराज समाधी संजीवन सोहळा 729व्या वर्षानिमित्त संत सावता महाराज मंदिर श्रीगोंदा येथे अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 16/7/25 ते 24/7/25 अखेर संपन्न होत आहे। या सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये दररोजचे नैमित्तिक कार्यक्रम सकाळी 4 ते 6 काकडा भजन, नंतर ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी गाथा भजन, त्याच्यानंतर 4 ते 5 भागवतावर सद्गुरू भूषण महाराज महापुरुष यांचं प्रवचन, हरिपाठ आणि संध्याकाळी रोज 8 ते 10 हरिकीर्तन। अशा पद्धतीनं आज या कार्यक्रमाचा 8वा दिवस संपन्न झालेला आहे। आज संत सावता महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्तानं सकाळी 10 ते 12 कीर्तन झालं आणि या पुण्यतिथीच्या म्हणजे योगावर या ठिकाणचे संत सावता महाराज प्रतिष्ठान युवा मंडळींनी श्रीगोंदा ते आरण आणि आरण या ठिकाणी सावता महाराजांच्या समाधी संजीवन या ठिकाणी ज्योत प्रज्वलित करून सावता महाराज मंदिर श्रीगोंदा या ठिकाणी त्याचं आगमन झालं, ज्योतीचं स्वागत झालं, महाराजांची आरती झाली आणि मग या ज्योतीमधल्या युवकांचं सर्वांचं ऋण व्यक्त केलं, आभार व्यक्त केलं। अशा पद्धतीने या युवा पिढीने सुद्धा अशा आध्यात्मिक धार्मिक कामामध्ये भाग घेणं त्यांच्या काळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण संत वारकरी समाजामध्ये, संत साहित्यामध्ये संत हे समाजाचे डॉक्टर आहेत। जसं शरीरासाठी ॲलोपॅथीचे, आयुर्वेदाचे, होमिओपॅथीचे डॉक्टर असतात, तसं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज त्या कालीन जे समकालीन संत होते, त्या समकालीन संतांनी या महाराष्ट्राला, या भारताला, हिंदुस्थानाला हिंदू धर्म जागवला, वारकरी धर्म जागवला आणि वारकरी धर्मामधून लोकांना अज्ञानातून, अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचं एक सामाजिक मोठं काम या वारकरी संतांनी केलेलं आहे। या वारकरी संतांच्या संत साहित्याचा अभ्यास मनपूर्वक करून त्यांच्या साहित्यातील जीवनावश्यक जो सर्व भाग आहे तो भाग आत्मसात करणं हा खरा अध्यात्माचा अर्थ आहे। आज संत सावता महाराजांच्या 729व्या पुण्यस्मरणानिमित्त आम्ही श्रीगोंद्यातील सर्व युवक काल सायंकाळी साधारण 9च्या दरम्यान त्या ठिकाणी आम्ही आरण या क्षेत्रामध्ये गेलो आणि त्यावेळेस योगायोग आमचे चांगले की विठ्ठलाची पालखी तिथं संत सावता महाराजांच्या भेटीला आली होती आणि सर्व तरुण मंडळातील सर्व युवक कार्यकर्ते खूप उत्साहाने त्या ज्योत उत्सवामध्ये सामील झाले
आणि आल्यानंतर श्रीगोंदा शहरामध्ये आमचं भव्य असं स्वागत करण्यात आलं. सर्व सामाजिक क्षेत्रातील राजकीय सर्व मान्यवरांनी आमचं स्वागत केलं आणि सुंदर असा काल ज्योतचा कार्यक्रमांचा संपन्न झाला. ज्यांनी या ज्योतोत्सवामध्ये सहकार्य केले त्यांचे सर्वांचे मनापासून आभार. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF-बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रिओ डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.